शुभं करोति। मी माझा सगळा स्वाभिमान बाजूला ठेवून त्यांना भेटले। कशासाठी? तुझ्यासाठी ना? मग तू स्वतः जाऊन त्यांची माफी माग, पाया पड त्यांच्या, त्या सांगतील ते सगळं कर। काहीही करून त्यांचं मन वळव श्रेया। किंवा मागे एकदा मी खरं बोलल्यामुळे, रादर तू खोटं बोलल्यामुळे निषाद आणि त्याच्या आईचं भांडण झालं होतं। तेव्हा आठवतं तू मला काय म्हणाली होतीस? हे जे सगळं तू केलंयस ते निस्तरता येतंय का बघ। आता पुन्हा एकदा तू खोटं बोलल्यामुळे श्रेया आणि तिच्या सासूमध्ये वादळ निर्माण झाले। आता मी तुला विचारते, कसं निस्तरणार आहेस तू हे सगळं? तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे। तुम्ही सांगाल तशीच वागेन मी। नक्की? नक्की। मग विनीतला विसरून जा। तुला ते जमणार नाही माहितीये मला, पण तुला असंच सोडलं तर तू शेफारशील। विनीत जर तुला यापुढे तुझ्या आयुष्यात हवा असेल तर तू यापुढे किमयाशी एक शब्दही बोलायचा नाहीस। आणि मी हे तुला करायला सांगितलंय हे इतर कुणालाही कळता कामा नये, कळलं? किमया की विनीत? काय झालं? माझी अट मान्य नाही का तुला? हे आहे मग नुसती मान डोलावू नकोस। श्रेया, असं का वागतेस तू? बोल ना माझ्याशी। हवं तर मी विनीतच्या आईना भेटते, त्यांची माफी मागते। किमया, किमया प्लीज, तू माझ्यासाठी किंवा माझ्या बाबतीत काही करायचा प्रयत्न करू नकोस। हवं तर हात जोडते मी तुझ्या पुढे, आणि यापुढे माझ्याशी बोलण्याचाही प्रयत्न करू नकोस। माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, त्यासाठी तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, पण प्लीज तिला माफ करा। बहिणीची एवढी तरफदारी करतेस म्हणजे नक्कीच चूक तुझीच आहे। हो, माझीच आहे चूक, मीच चुकले, पण तुम्ही प्लीज श्रेयाला याच्यात ओढू नका। मी श्रेयाला माफ करावं असं जर तुला वाटत असेल तर मी सांगेन तसं करायचं, आणि हे मी सांगितलंय म्हणून तू करतेस असं कुणालाही कळता कामा नये। हो, कबूल आहे मला। तुम्ही सांगा मी काय करायचं? किमयामुळे बाबांनाही ऐकून घ्यावं लागलं। पण तू रागवू नकोस गिरीश। श्रेयाचा संसार धोक्यात आला मान्य आहे, पण किमयाने जे केलं ते श्रेयासाठीच ना। हो, पण चुकीच्या पद्धतीने। आता तू काय करणार आहेस? मी चुकले असं तुला वाटलं तेव्हा तू माझ्या अंगावर हात उचललास, पण प्लीज किमयाच्या बाबतीत असं काही करू नकोस। ती आजारी आहे हे विसरू नकोस गिरीश, नाहीतर रागाच्या भरात तू किमयाच्या बाबतीत काहीतरी भलतसलत करून बसशील। ठीक आहे, मग एक सोपी शिक्षा देते मी तुला। अण्णा उद्या संध्याकाळी येणार आहेत ना, तोपर्यंत उभं राहायचं, काहीही न खाता पिता। त्यांना तुझ्या अशा अवतारातलं दर्शन झालं की तुझं प्रायश्चित्त पूर्ण झालं। काय जमणार ना? मला जमेल, मी तयार आहे। हे मी सांगते म्हणून नाही, ही तू तुला वाईट वाटलं म्हणून करून घेतलेली शिक्षा आहे। यात माझा काडीचाही संबंध नाही, कळलं? आणि लक्षात ठेवायचं, उद्या संध्याकाळी अण्णा येईपर्यंत हे व्रत सोडायचं नाही। कितीही ऊन लागलं, कितीही पाऊस आला तरीही उभं राहायचं।